हाय हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. आणि आता दिवाळी संपली तरी आम्ही माहेरमधून आहे ना, खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी की मला अक्कलकोटला जायचंय, स्वामींचं दर्शन घ्यायचंय. पण म्हणतात ना की जेव्हापर्यंत स्वामी आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आता याचं आहे ना, खूप दिवसापासून म्हणजे मला किमान 6-7 वर्ष झालं मला जायचं होतं. त्याच्या अगोदर म्हणलं तरी काय हरकत नाही. तेव्हापासून माझ्या डोक्यात चाललं होतं की मला अक्कलकोटला जायचंय, स्वामीचं दर्शन करायचंय, तिथून मला मूर्ती आणायची. पण हे काय शक्य झालं नव्हतं इतक्या दिवस. पण आता आहे ना, मी ह्या वेळेस असं ठरवलं होतं म्हणण्यापेक्षा स्वामींनी माझ्याकडनं म्हणजे नाही का, जोपर्यंत बोलवलं होत नाही स्वामींचं तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही, हे तेवढंच खरं आहे. त्यामुळे यावेळेस मला स्वामींचं बोलवणं आलं आणि आम्ही म्हणजे मी म्हणण्यापेक्षा माझ्या भावाने जास्त मनावर घेतलं आणि तो मला घेऊन गेला. आणि आता पुढेही मी त्याच्याबद्दलच सांगणार आहे तुम्हाला की तिथेही गेल्यानंतर आहे ना, आता आम्ही दिवाळी झाल्यानंतर गेलो होतो त्यामुळे ना एवढी गर्दी, त्या दिवशीचं रेकॉर्डच झालेलं होतं. तरी पण आहे ना, माझ्या बाबतीत इतकं छान मला तिथला अनुभव आला की आम्ही गेलो त्या दिवशी भरपूर गर्दी, असं वाटतच नव्हतं की दर्शन होईल. तरी पण माझा भाऊ काय म्हणला की आता तू आली आहे ना, तर तू पहिल्यांदा आली आणि माझी आई बहीण आणि तो अगोदर जाऊन आला. फक्त सर आणि मीच म्हणजे नाही का गेलो नव्हतो. पहिल्यांदा गेल्यामुळं असं मला वाटलं नव्हतं की इतक्या गर्दीमध्ये माझं दर्शन होईल. आणि मी आशाही सोडली होती की माझं काय होतं की पायरीचं दर्शन तरी होईल. अक्कलकोटला आपण आलोत आणि मंदिराच्या पायरीचं दर्शन झालं तरी माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट होती. कारण मला फक्तच अक्कलकोटला जायचं होतं. आणि असं म्हणतात ना, अक्कलकोटमध्ये तुम्ही जाल तर कुठंही स्वामीचं वावर होताच. त्यामुळं मग मला त्याच्यात समाधान वाटलं. पण पुढं काय झालं मी तुम्हाला सांगते की ना, आम्ही फक्त गेलो, चप्पल स्टँडला ठेवल्या आणि फक्त पुढं गेलो ना तर सगळे चालले होते. मग आम्हाला असं वाटलं मुखदर्शन बाहेर न होतंय काय की. मग आम्ही गेलो तर आहे ना, मला मंदिरात जाता आलं. मंदिरात आमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. म्हणजे तेवढ्या गर्दीत कसं झालं, काही झालं आम्हालाही लक्षात एवढं आलं नाही. पण स्वामींना माझं खरंच मला दर्शन इतकं जवळनं झालं तर तेच मला खूप छान वाटतं. आणि अजूनही मला तो अनुभव आल्यावर इतकं मनातून असं प्रसन्न वाटतं. त्यानंतर आम्ही प्रसाद घेण्यासाठी आलो. म्हटलं आता स्वामींचं, आणि मला एक अजून राहिलं की मला सगळं स्वामींचं मठ ते बघायचं होतं. तर ते काही बघणं झालं नाही कारण त्या दिवशी म्हणजे प्रमाणाबाहेर गर्दी होती. तर इथं आम्ही फोटो काढले आणि इथं स्वामी उभारलेले स्वामींचं असं लावलेलं आहे. तर इथं सगळेजण खूप छान असं फोटो काढतात आणि खूप छान वाटतं, इथं प्रसन्न वाटतं. हे प्रसादालय आहे ना त्याच्या समोरच आहे. मग तिथे आहे ना आपल्याला प्रसादासाठी जी रांग लागते ना तिथूनच लागते. त्यामुळे सगळेजण इथंच उभारलेले असतात. आणि प्रसादासाठी आम्ही इथं आहे ना शिरा आणि वरण भात असं होतं. तर आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं जाऊन खाल्लं. कारण स्वामीच्या इथं आलोय ना आपण, असं उपाशी नाही जायचं. कारण आणि एवढंच दिलेलं होतं. पण आहे ना तेवढं खाल्लं तरी असं वाटत होतं की खूप पोट भरल्यासारखं तेवढ्या ह्याच्यातच वाटत होतं. आणि पाऊस कधीही येत होता, कधीही जात होता. आणि ह्याचं विशेष म्हणजे मला काय सांगायचंय की एकीकडे ऊन होतं आणि एकीकडे पाऊस. म्हणजे जिथं आम्ही गाडी होती तिथं पाऊस होता खूप. आणि समोरनं बघितलं तर असं सूर्य असं चांगलं हे होत होता पुढच्या साईडला. तर ते वातावरण इतकं असं मनाला छान वाटत होतं. आणि ढग तर एवढे असं वाटत होतं इतकं पाऊस पडेल ना, ढग खाली येतात का, इतकं असं वातावरण झालं होतं. तरी पण आहे ना आम्ही पावसात असं आलो कारण नंतर शाळा चालू होणार होत्या. त्यामुळं मग लवकर यावं लागलं. आणि रात्री आम्ही असं आलो, असं फक्त गाडीतून पसारा आणला आणि समोर हॉलमध्ये टाकला आणि झोपे गेलो. काही विचार केला नाही तर इतका कंटाळा आला होता. त्यामुळं म्हटलं पसारा उद्याच्याला बघता येईल. तर 2-3 दिवस तर माझं हे पसारा उचलण्यात आणि सगळं राडा घरातला काढण्यात. कारण आपण गावाकडे गेलो तर गावाकडून आल्यावरही तेवढाच पसारा काढायचा आणि जातानाही तेवढीच तयारी करायची. त्यामुळं कधी कधी आहे ना गावाकडे जायचाही कंटाळा येतो मला. तर असं तर आल्यानंतर देवपूजा करायला घेतली. आणि देवपूजा झाल्याशिवाय म्हटलं आपल्याला चांगलं फ्रेश वाटायचं नाही.
आणि 8 दिवस झाला आता घरात नसल्यामुळे ना असं देवांना कधी असं स्वच्छ करेल असं झालं होतं मला. मग अगोदर देवपूजा केली, म्हटलं नंतर आपल्याला सगळी कामं करण्यात तेवढाच उल्हास येईल, नाहीतर एवढा कंटाळा येतो. त्यामुळं मग अगोदर देवपूजा केली आणि जो प्रसाद गावाकडनं देवाला गेल्यावर आणले होते सगळे प्रसाद, काय काय देवांसाठी आणलं होतं ते सगळं तिथं ठेवलं. आणि नंतर मग म्हटलं व्यवस्थित ते हे करता येईल प्रसादाचं. तर अशी पूजा करून घेतली आणि खरंच खूप छान वाटतं अशी पूजा केल्यानंतर. गावावर जाऊन आलो आहे आणि घरात भरपूर राड आहे. तर आता आजचं रुटीन कसं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आजपासून सुरुवात केली आहे. आता दिवाळी खाल्ली आहे, माहेर पण खाल्लं आहे, सगळं झालंय. तर आता बॅक टू रुटीनला आलो आहे. आजपासून डेली चालू होईल आपल्या घरातील कामं सगळी. तर चला, आता येणार आहे तुळशीचं लग्न, त्याची ही तयारी चालू करणार आहे मी. तर चला अगोदर चहा करून घेते, चहा पिते आणि नंतर कामं चालू करते सगळी. तर आहे ना, आता गावाकडे गेल्यामुळे भाजीला काही शिल्लक ठेवलं नव्हतं, कारण मग म्हणलं फ्रीज चालू ठेवा. तसा चालूच होता, पण म्हणलं फ्रीजमध्ये ठेवलं तरी आहे ना, जास्त दिवस भाज्या ठेवलं तर खराब होतात. त्यामुळं मग मी जास्त रिस्क नाही घेत. गावाकडे जायचं म्हणलं ना, माझं नियोजन असतं भाज्यांचं की संपून टाकायचं. तर आहे ना, मग म्हटलं आता सकाळी कुठं जा, त्यापेक्षा म्हणलं घरामध्ये सोयाबीन होतं. आणि मला ही सोयाबीन बघितलं ना, सोयाबीन वडी, की माझ्या मैत्रिणीची आठवण होते, डीएडची मैत्रीण. ती आहे ना इतकं सोयाबीन छान बनवायची आणि तिच्यासारखं मी काही बनवू शकत नाही, पण ती जसं बनवायची तिच्याकडनं मी रेसिपी घेतली होती, तसंच बनवण्याचा प्रयत्न करते. तिच्या जवळपासच जातं, पण ती खूप अप्रतिम बनवायची. आणि आम्ही डीएडमध्ये इतकं तिच्या हातचं सोयाबीन खाल्ले ना, तर त्याची टेस्ट खरंच खूप छान होती. आता इथं माझ्याकडे छोटे, ती मोठे सोयाबीन बनवायचे, म्हणजे मोठ्या साईजच्या वड्या असायच्या. माझ्याकडे आता छोट्या साईजच्या, तर मग मी त्याच बनवायला लागले. तर पहिल्यांदा ती असं भिजवत काय नव्हती, ती फक्त गरम पाण्यात टाकायची आणि झाकून ठेवायची 5 मिनिटं. तर तीच रेसिपी आहे, त्यामुळं मी काही वेगळं असं काही करणार नाही आणि मला तशीच खूप आवडते. आता तेलामध्ये जिरी, मोहरी, आपल्याकडं कढीपत्ता असेल तर तो टाकायचा आणि थोडासा हिंग टाकला आणि कांदा आहे ना बारीक करून टाकला. आता ती आहे ना रूमवर राहायची डीएडच्या टायमाला, त्यामुळं मिक्सर असं काही नव्हतं, तर ती आहे ना कांदा खिसणीनं खिसायची, छोट्या खिसणीनं, आणि मग तो कांदा टाकायची. त्यामुळे ना भाजी एकदम अशी छान व्हायची. तर आहे ना, मी बी इतका असं बारीक नाही केला, खिसणीने खिसला नाही, पण थोडासा बारीक असं करून घेतला मिक्सरमध्ये, जेणेकरून स्ट्रक्चर जरा थोडंसं असं बरं राहील. तर तसं करून घेतलंय मी. कांदा आणि भाजून घ्यायचं चांगला. कांदा भाजल्यानंतर आहे ना, आपण टोमॅटो घ्यायचे आणि ते बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये. आता तेही तिने तशीच करायची, कारण जेव्हा आपण रूमवर राहतो ना शिक्षणासाठी, ते सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात. आत्ताच्या पिढी बघितली ना, तर त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. आता आमच्या इथंच बघते मी, खूप सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात, फ्रीजपासून असतात. पण जेव्हा मी शिकत होते ना, जेव्हा मुली राहायच्या रूम करून, तेव्हा त्यांच्याकडे एवढ्या फॅसिलिटी नसायच्या. तर आता टोमॅटो टाकलाय आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि आपले सगळे बेसिक मसाले तुम्हाला जेवढे आवडत असेल. आता ते तर आहे ना, फक्त घरचा मसाला, हळद, मीठ, तिखट एवढंच टाकायचे. आणि तिच्या फेमस होतं की चिकन मसाला तिच्या प्रत्येक भाजीत असायचा, तर तोही मी टाकून घेतलाय. आणि हे याला आहे ना तेल सुटेपर्यंत जरा थोडंसं हे करायचं. आता तिचं आहे ना तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त व्हायचं तेव्हा, पण आता इथं तेल आता आपण जास्त वापरत नाहीत, त्यामुळे माझं तेलाचं प्रमाण मी जरा कमीच वापरते. तर आहे ना थोडंसं असं छान भाजून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं, मसाले हे झाले तर. पण आहे ना, आता हे टाकलं होतं मी टोमॅटो, त्यामुळं पाणी थोडंसं सुटणारच आहे, त्यामुळं मी पाणी काही टाकलं नाही. आणि हे ना छोट्या मंदाच्यावर आपल्याला 5 मिनिटं असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आहे ना मी काढून बघते, तर तेल एवढं सुटत नाही, कारण मी ओततानाच तेल कमी ओतलंय. आणि ह्याच्यामध्ये आता सोयाबीन टाकायची वडी. आणि आता मी तुम्हाला कांदा टोमॅटोच टाकला आहे, तुम्हाला दाखवलं नाही की मी आलं लसूण. तर आलं मी ना कांदा थोडासा बारीक करतानाच टाकलं होतं, आलं आणि थोडंसं लसूण. तर आहे ना लसूण आपल्याला अजून वरतून टाकायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी मी ओतून घेतले. आणि एवढी शिजायलाही वेळ जात नाही, पण आता आहे ना याला वरतून फोडणी द्यायची, त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीनं मी करते दरवेळेस.
दरवेळेस म्हणण्यापेक्षा मला खूप आवडतं हे अशा पद्धतीनं केलेलं खायला, कारण ते खूप दिवस खाल्लं ना, आता सरांनाही तसंच आवडतं. तर तिचं नाव होतं सुनीता. तर लसणाची फोडणी करायची, लसूण चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजून तळून घ्यायचा आणि तो नंतर ती पळीच आहे ना भाजीमध्ये टाकायची. 2 मिनिटं झाकून फक्त शिजवून घ्यायचं, जेणेकरून त्याचा स्मेल राहील. तर अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन नक्की करून बघा.